भगवान के घर देर आहे असं म्हणता म्हणता भलतीच देर होत आज तब्बल 20 वर्ष 17 दिवसांनी एका खून खटल्याचा निकाल लागला. निंबाळकर कुटुंबीय या निकालानं उद्विग्न झाले. ओमराजेंची अवस्था आपण बघतोय ते मीडियाला सामोरे जाताना किती उद्वेगानं बोलतायत. पण निकाल लागण्याआधी जे काही घडलं त्यालाही राजकारणाशी जोडलं गेलं. खोके पेट्या आणि जो काही सौदेबाजीचा व्यवहार आणि त्यात न्यायसंस्थेला आणलं गेलंय, खेचलं गेलंय आणि खेचणारे हे आपल्या देशातल्या निर्लज्ज राजकारण्यांचं जे काही पाप आहे ना ते आपल्या समोर आहे. रोज यांचा भोंगा सकाळी 10 वाजता वाजतो आणि आपण तो ऐकतो. मला कळत नाही कुठे फेडणार ही पाप, कुठं फेडणार. उभाटा सेनेतून फुटून बाहेर पडलेल्या 6 खासदारांपैकी एक म्हणजे ओमराजे निंबाळकर. सध्या ओमराजेंची चर्चा सर्वत्र जास्त होताना दिसते. ते ठाकरेंकडे परत चाललेत अशाही बातम्या येत आहेत. आता इतर 5 खासदारांबद्दल फारशी खळखळ नसताना फक्त ओमराजे चर्चेत का असा सवाल विचारला जातो. तर 20 तारखेलाच त्यांच्या दिवंगत वडिलांच्या म्हणजे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्याचा निकाल तब्बल 20 वर्षांनी लागणार होता. यात आरोपी ही मातब्बर राजकारणी पद्मसिंग पाटील होते. 2 राजकारण्यांमध्ये असलेलं वैर आणि त्यातून झालेली हत्या हे उघड असताना या खटल्याचा जो निकाल लागलाय त्यावरही प्रश्नचिन्ह लावली गेलेली आहेत. मित्र, हे 6 खासदार फुटले तेव्हा संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे आपली जी काही गटारगंगा व्हावायची होती ती वाहिली. 15 खोके ॲडव्हान्स आणि 150 कोटीत सौदा असं काहीतरी ते बोलले. पण ओमराजेंच्या केसमध्ये त्यांच्या खटल्याचा निकाल हा त्यांच्या बाजूने म्हणजे निंबाळकरांच्या बाजूने लावून देणार असा सौदा झाला होता. कोण देणार? तर अमित शहा. हे संजय राऊतांचं विधान आहे. 20 साल बाद फैसले की घड़ी कल आ गई, 20 साल बाद, और पवन राजू को बताया गया, अगर ओम राजू को बताया गया एक महत्वपूर्ण व्यक्ति के माध्यम से, जो नेता दिल्ली में आया है, कहा गया कि अगर तुम फैसला अपने पक्ष में अपने हक में चाहते हो तो सिग्नेचर करो और हमारे साथ आ जाओ. इस प्रकार से अगर इस देश का कानून चलता है और डेमोक्रेसी चलती है तो क्या संविधान, क्या कानून, क्या सुप्रीम कोर्ट, क्या हाई कोर्ट, आप बताइए. भारतीय न्यायपालिका, सुप्रीम कोर्ट, कोर्टातले जज हे सगळे भाजपचे गुलाम आहेत आणि अमित शहा सांगतील त्यांच्या बाजूने कुठल्याही खटल्याचा निकालही ते तसा लावून देतात, लागू शकतो असं संजय राऊतांचं मत होतं आणि ते सतत त्या आवेशात बोलत असतात. पण हा निकाल आपल्या बाजूनं लागावा म्हणून ओमराजे हे उभाटा सेनेतून बाहेर पडले होते. तर मग का नाही लागला निकाल त्यांच्या बाजूनं? तर सगळं आधीच जर मॅनेज झालं होतं तर मग निकाल असा का लागला? तर राज्यसभेवर खासदार असलेले, पत्रकार असलेले, संपादक असलेले, लेखक असलेले, असं मोठं एक जडजंबाळ प्रोफाईल असलेले संजय राजाराम राऊत सातत्यानं भारतीय न्यायसंस्थेवर तुफानी टीका करतात, अगदी अश्लाघ्य भाषेत टीका करतात. पण त्यांच्यावर शिस्तभंग, औचित्यभंग वगैरे काहीही लागू होत नाही. का होत नाही याचंच मला आश्चर्य वाटतंय. एकंदरच पवनराजे विरुद्ध पद्मसिंग पाटील अशा या खटल्याचा निकाल हा जो आलाय समोर आपल्या, तो काही भाजपच्या किंवा अमित शहाच्या प्रभावाखाली लावला जाणार होता आणि मग तो लावला गेला नाही असं काही झालंय का? म्हणजेच न्यायपालिकेवर ना अमित शहाचा कंट्रोल आहे ना भाजपचा कंट्रोल, हे उघड होत आहे. पण राऊत मात्र आरोप करतच राहणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर हे पवनराजे निंबाळकरांचं जे हत्याकांड झालं त्याची नेमकी स्टोरी काय, 20 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल. म्हणून मला वाटतं की या राजकीय सूडचक्रातून झालेल्या हत्येची स्टोरी आपण समजून घेतली पाहिजे. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची कहाणी ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातली अत्यंत खळबळजनक आणि गुंतागुंतीची घटना मानली जाते. एका बड्या राजकीय नेत्याची झालेली ही हत्या आणि त्यानंतर समोर आलेले राजकीय सूडनाट्य, यामुळे हे प्रकरण वर्षानुवर्ष चर्चेत राहिलेलं आहे. या हत्येमागची पार्श्वभूमी आणि जे राजकीय वैमनस्य होतं ते नेमकं काय होतं हे आधी समजून घेतलं पाहिजे आपल्याला. पवनराजे निंबाळकर हे उस्मानाबाद म्हणजे आताच्या धाराशिव जिल्ह्यातले एक वजनदार आणि प्रभावशाली नेते होते. ते तेरणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमनही होते, वरून काँग्रेसचे नेते होते. या कहाणीतलं दुसरं जे पात्र आहे ते म्हणजे पद्मसिंग पाटील. पद्मसिंग पाटील हे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, शरद पवारांच्या जवळचे. आणि गंमत म्हणजे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू होते ते.
सख्खे चुलत बंधू. सुरुवातीला एकत्र असलेल्या या दोन्ही भावांमध्ये पुढे राजकीय वर्चस्व, कौटुंबिक वाद आणि तेरणा साखर कारखान्यातला आर्थिक व्यवहार यावरून तीव्र मतभेद निर्माण झाले. हा वाद, हे मतभेद, पैशांचा हिशोब इतका विकोपाला गेला की त्यांच्यात उघड असं शत्रुत्व निर्माण झालं. मग ते एकमेकांना पाण्यात पाहू लागले. 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर हे त्यांच्या कारमधून मुंबईहून प्रवास करत होते गावी जायला. त्यात त्यांचा चालक समत काझी त्यांच्यासोबत होता. मुंबई एक्सप्रेस हायवेवर नवी मुंबईतल्या कळंबोली परिसराजवळ त्यांची कार आली आणि एका क्षणी दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्या गाडीला गाठलं. मारेकऱ्यांनी अतिशय जवळून पवनराजे निंबाळकर आणि त्यांचा जो चालक होता समत काझी याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दिवसाढवळ्या मुंबईजवळ झालेल्या या डबल मर्डरमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत होते. नवी मुंबई, मुंबई पोलीस असं सगळे मिळून करत होते. मग मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा, क्राईम ब्रांच ही करत होती. मात्र अनेक महिने लोटल्यानंतरही तपासात काही ठोस प्रगती होताना दिसली नाही. पवनराजे यांच्या ज्या पत्नी होत्या आनंदीबाई निंबाळकर यांनी या हत्येमागे पद्मसिंग पाटील आहेत, यांचाच हात आहे असं थेट आरोप करत आणि उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत हा सगळा खटला कोर्टाने जरा गांभीर्याने घ्यावा अशा पद्धतीची विनंती केली. आनंदीबाईंच्या या पाठपुराव्यामुळे अखेर 2008 मध्ये या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला. CBIने तपास हाती घेताच प्रकरणाला वेगानं गतीही आली. तसं बघायला गेलं तर CBIच्या तपासात अत्यंत धक्कादायक असे खुलासे झाले. तर हे खुलासे केवळ गुन्हेगारांनी केलेलं हत्याकांड नसून त्यामागे एक मोठा राजकीय कट होता असं उघड झालं. CBIने दावा केला की राजकीय आणि व्यावसायिक वर्चस्वाच्या वादातून पद्मसिंग पाटील यांनीच पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची सुपारी दिली होती. या हत्येसाठी तब्बल 30 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. CBIनं या प्रकरणाचा तपास करताना लल्लू युनिस खान उर्फ शशी शर्मा, पारस आणि इतर अजून 2 शूटर होते, त्या लोकांना अटक केली. जून 2009 मध्ये CBIने तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार असलेल्या पद्मसिंग पाटलांना या हत्येच्या कटात मुख्य आरोपी म्हणून अटक सुद्धा केली. एका विद्यमान खासदाराला हत्येच्या आरोपाखाली अटक झाल्यानं देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. पण नंतर त्यांची जामीनावर सुटका देखील झाली. पण न्यायालयीन लढाई ही पुढे सुरूच होती. हा खटला अनेक वर्ष अलिबाग सत्र न्यायालयात आणि त्यानंतर विशेष अशा CBIच्या न्यायालयात चालला, CBI कोर्टमध्ये. या दरम्यान अनेक साक्षीदार फितूर झाले. त्यामुळेच ही केस गुंतागुंतीची बनत गेली. प्रदीर्घ काळ चाललेल्या या खटल्याचा निकाल अखेर ऑगस्ट 2024 मध्ये लागला. CBIने लावला. विशेष CBI न्यायालयानं पुराव्यांच्या अभावी आणि साक्षीदार फितूर झाल्याचा फायदा देत पद्मसिंग पाटील यांना आणि त्यांच्यासोबत इतर सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं. न्यायालयाने सांगितलं की CBI आरोपींवरचे जे काही दोषारोप आहेत ते सिद्ध करण्यात अपयशी ठरले. मात्र निंबाळकर यांच्या कुटुंबानं या निकालावर असमाधान व्यक्त करत मग हायकोर्टात दाद मागितली आणि त्यानंतर हायकोर्टात हा खटला सुरूच होता. तारीख पे तारीख करत करत काल 20 जूनला हायकोर्टानेही आपला निकाल सुनावला. त्यात पुन्हा एकदा अलिबाग सेशन्स कोर्ट आणि CBIच्या कोर्टातली जी निरीक्षणं होती ती निरीक्षणे मान्य करत आपला निकाल दिलाय. थोडक्यात सांगायचं तर पवनराजे निंबाळकर यांची हत्या ही महाराष्ट्रातल्या कौटुंबिक आणि राजकीय वैमनस्याचं एक रक्तरंजित उदाहरण आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या कटकारस्थानानं अनेकांना तुरुंगाची हवा खायला लागली हे जरी खरे असलं, पण कायदेशीर लढाईत पुराव्याअभावी मुख्य आरोपी निर्दोष सुटलाय. आणि त्यामुळे ही कहाणी आजही राजकारणातली एक गूढ आणि वादग्रस्त प्रकरणात नोंदवली जाऊ शकते. ओमराजे सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावतील यापुढे, पण आज पद्मसिंग पाटलांचंही वय झालंय, त्यांची शारीरिक अवस्था काय धड नाहीये. आता त्यांना सुप्रीम कोर्टात जर शिक्षा झालीच तर काय मोठं असं सूड घेतल्याचं समाधान निंबाळकर कुटुंबियांना लाभणार आहे. पण हे खरं आहे, न्यायालयात त्या डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेलाच पूजलं जातं, तिचंच चालतं. CBIला मारेकरी सापडले, खरं तर मुंबई क्राईम ब्रांचलाच हे सापडले होते. तिथे काय कसला हिशोब झाला, कसला दबाव आला माहीत नाही. आणि मग
जसं CBIने हे मारेकरी पकडले, त्यांनी या कटात एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचाही सहभाग असल्याचं सांगितलंय नंतर. पण साक्षीदार कालांतराने फिरले, जबाब त्यांनी पलटवले आणि निकाल लागला तो वेगळाच. असो, भगवान के घर देर है असं म्हणता म्हणता भलतीच देर होत आज तब्बल 20 वर्ष 17 दिवसांनी एका खून खटल्याचा निकाल लागला. निंबाळकर कुटुंबीय या निकालानं उद्विग्न झाले. ओमराजेंची अवस्था आपण बघतोय, ते मीडियाला सामोरे जाताना किती उद्वेगानं बोलतायत. पण निकाल लागण्याआधी जे काही घडलं त्यालाही राजकारणाशी जोडलं गेलं. खोके पेट्या आणि जो काही सौदेबाजीचा व्यवहार आणि त्यात न्यायसंस्थेला आणलं गेलंय, खेचलं गेलंय. आणि खेचणारे हे आपल्या देशातल्या निर्लज्ज राजकारण्यांचं जे काही पाप आहे ना, ते आपल्या समोर आहे. रोज ज्यांचा भोंगा सकाळी 10 वाजता वाजतो आणि आपण तो ऐकतो. मला कळत नाही कुठे फेडणार ही पापं, कुठं फेडणार. मित्रो, मी तुर्तास इथेच थांबतोय. पण या सगळ्या दर्दभऱ्या कहाणीमागे पुन्हा काहीतरी राजकारण, राजकीय पार्श्वभूमी, मग त्या राजकारणातून वर्चस्ववादाची लढाई आणि त्या लढाईत मग एक प्रकारचं जे शत्रुत्व निर्माण होतं, त्यातून कुणीतरी हकनाक जीवानिशी जातं. पवनराजे निंबाळकर स्वतः आणि त्यांचा ड्रायव्हर जो समत काझी, या दोघांनी कुणाचं काय वाईट केलं होतं, वाकडं केलं होतं देवाच ठाऊक. पण ते दोघे तिथं जागच्या जागीच 3 जून 2006 रोजी मारले गेले. आज 20 वर्ष लोटली. त्या 2 हुतात्म्यांना शांती तरी मिळाली की नाही कल्पना नाही. बघूया, आपल्या देशात हे असं होतच राहतं. हे आपल्या समोर आलेलं प्रकरण आहे, त्यामुळे आपण त्यावर बोलतोय तरी किमान. पण असे कित्येक लोक रस्त्यात गाठून मारले जात असतील, त्यांचा कोणीच वाली नसतो. इसी को कहते हैं मेरा भारत महान.